स्टफिंग ॲड करेल आणि मग थोडासा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. ही एकदम सोपी पद्धत आहे पराठा बनवण्याची आणि पराठा फुटत पण नाही. हे बघा, आपली नॉर्मल रोटीसारखी मी चपाती लाटून घेतली. थोडासा आटा खाली स्प्रिंकल करते आणि ही तयार केलेली स्टफिंग, हे बघा एकदम अशी मोकळी झाली पाहिजे. आणि आपल्याला कमी जास्त आपल्यानुसार स्टफिंग ॲड करायची. अशी स्प्रेड करून घेते. मुळ्याची भाजी मुलं तसे खात नाही, माझा मुलगा तर नाही खात. मी सगळ्या भाज्या त्याला अशा पराठ्यात रोज घालते. तो सगळ्या